2023 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या। भारताने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं, सूर्याच्या दिशेने झेप घेतली। यासोबत बऱ्याच राजकीय उलथापालथीही झाल्यात। 2023 मध्ये काही पक्षांच्या पदरात यश पडलं तर काही पक्षांना अपयश पचवावं लागलं। सरत्या वर्षाला निरोप देताना 2023 मध्ये घडलेल्या काही राजकीय घडामोडींवर एक फ्लॅशबॅक मधून नजर टाकूया। 2 मे 2023 राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात शरद पवारांनी अचानक राजीनामा देत कार्याध्यक्षांकडे पक्षाची धुरा सोपवण्याची घोषणा केली। मात्र कार्यकर्त्यांनी या घोषणेनंतर प्रचंड गोंधळ घालत पवारांना हा निर्णय मागे घेण्यास भाग पडलं। मात्र पवारांनी निर्णय मागे घेतल्यावर सुरू झालं अजित पवारांचं नाराजी नाट्य। 2 जुलै 2023 अजित पवारांनी राष्ट्रवादीत वेगळा गट पाडत भाजप आणि शिंदे गटासह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला। वरिष्ठांकडून वारंवार खच्चीकरण होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला। अजित पवारांसह त्याच दिवशी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। – 2023 या वर्षात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाली। आता 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष या प्रकरणाचा निकाल लावणार आहेत। शिवसेनेबाबत दाखल विविध याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्याचा निर्णय दिला। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद, दोन्ही गटांच्या प्रतोदांची उलट तपासणी झाली। पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी देशभरातल्या 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची घोषणा केली आहे। इंडिया आघाडीच्या पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीत आतापर्यंत बैठका झाल्या आहेत। इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकात मात्र समन्वयाचा अभाव दिसून आला। सरत्या वर्षात देशाला नवी संसद लाभली। 28 मे 2023 या दिवशी पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचं अधिकृत उद्घाटन केलं। मात्र संसदेच्या उद्घाटन सोहळ्यापासूनच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दूर ठेवल्याचा वाद रंगला। एकूण 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। – 2023 या वर्षात देशाचं नाव इंडिया की भारत असाही वाद पेटला। G20 परिषदेच्या अधिकृत आमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता। आसियान शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत भारताचे पंतप्रधान असा उल्लेख आढळला। मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा ठोठावली। त्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने संसद सदस्यत्वासाठी अपात्र ठरवलं। मात्र सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्यावर राहुल गांधींना पुन्हा संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले। – 2023 मध्ये मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूक झाली। या निवडणुकीत भाजपने सत्ता गमावली। काँग्रेसने कर्नाटकात सत्ता स्थापन केली। मात्र नोव्हेंबर महिन्यात झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकात भाजपने मध्य प्रदेशमध्ये सत्ता कायम राखत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली। या विजयामुळे देशातल्या 12 राज्यात भाजपची सत्ता आली आहे, तर काँग्रेस 3 राज्यात आणि आप 2 राज्यात सत्तेत आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर या दिवशी 2 तरुणांनी घुसखोरी केली। या तरुणांनी लोकसभेत व्हिजिटर गॅलरीतून खाली उड्या मारत घोषणाबाजी केली आणि स्मोक कॅन्डल्सही जाळल्या। त्याचवेळी संसदेच्या बाहेर दोघांनी स्मोक कॅन्डल जाळत घोषणाबाजी केली। संसद घुसखोरी प्रकरणातला प्रमुख आरोपी ललित झासह सर्व आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे। संसद घुसखोरीनंतर सर्वाधिक गाजलं ते खासदार निलंबन प्रकरण। सरकारला संसद सुरक्षेवरून विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं। लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। अखेर सरकारकडून 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। याच दरम्यान गाजलं ते तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री प्रकरण।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.